विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्तामुळे शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. सर्वसाधारणपणे वयोजन समाजाला जाग घालण्यासाठी या महामानवाने संपूर्ण भारत देशातील शेतकऱ्याचं नेतृत्व केलं. ते महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचारधारा बरोबर घेऊन त्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुफानी तोफ गेल्या 40 वर्षात कोणत्या ते छगन भुजबळ या नावाचे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या सर्वांचे आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, माजी आमदार सोलापूर जिल्ह्याचे आणि माझे सहकारी मित्र दीपक साळुंके पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे युवा नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख, मसवडवरून आलेले आमच्या भगिनी मित्रताई, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते एक आपल्या गावचं हर हुन्नरी व्यक्तिमत्व उपसंपादक माजन साहेब, राजू ताठे व्यासपीठावरील आपल्या सरपंच लुबाळताई आणि व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी. राजकारण हे सर्व प्रश्नाचं केंद्र आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे निक्षून सांगितलं होतं की जीवनाचे सर्व रस्ते राजकारणाच्या चौकाला येऊन मिळत असतात आणि त्यामुळं आपला कोणताही प्रश्न असत त्याची सोडवणूक राजकारणाशिवाय होत नाही. आज या सांगोला तालुक्याचं वैभव जे होतं गेल्या 20-25 वर्षात ते डाळिंबाचं होतं. चांदे काकांनी सविस्तर आता माहिती दिली. या तालुक्यात सर्वात अगोदर पहिली बाग होती ती चांदे काकांची होती. 10-12 वर्ष ते डाळिंब विकत होते, पण इतर कुठल्या शेतकऱ्याला बाग ती करता आली नाही. पंचायत समितीचे अधिकारी सावंत आणि स्टेट बँकेचे अधिकारी भोसले या 2 माणसांनी वाकीला बाळासाहेब डाळिंबाची बाग केली. मग आपल्याला रोप मिळायला लागली आणि बघता बघता ही डाळिंबाची बाग मी केली गाजऱ्या शेतात. एवढी त्यावेळी बागेविषयी फार माहीत नसायचं. भुजबळ साहेब एवढी जोरात बाग केली होती आणि पुन्हा उन्हाळी सुट्टी संपत आली, कॉलेजला जायचं. ही बाग अशी ठेवली तर आपल्याला नेता बापू म्हणजे माझा भाऊ प्राध्यापक ती काही शाळेत कॉलेजला जाऊ देणार नाही. रोप कशी धरायची एका ठिकाणी जाऊन त्या वाकीला बघितली, 7 एकराला सगळ्या रोप धरून टाकली. 8 आण्याला रोप गेली आणि ज्यावेळी भावाला कळली रोप सगळी धरून येणं टाकली, त्यावेळी मी सांगितलं की मला इथं राहायचं नाही, मला कॉलेज करायचं आहे, पण मी बागेचा बराचसा अभ्यास केला. आज असं एक संकट आले, आसमानी संकट. साहेब अनेक गावात आपण गेला तर बंगल्याच्या वर डाळिंब काढले
अनेक गावात तुम्ही गेला तर विशीला डाळिंबाचं सिमेंट कॉन्क्रीटचं मोठं लाट करून लोकांनी सजवलेलं. ही महालक्ष्मी आमच्यातली बघता बघता आता अतिशय संकटात सापडली. मला आता अधिकाऱ्यांनी चिठ्ठी दिली या ठिकाणी 22,470 हेक्टर आपल्या डाळिंब आहे, त्यातलं 17,500 हेक्टर म्हणजे 80% आता बाधित झालेला आहे. 2 वर्षाच्या आतील बागा 10% बाधित झालेल्या आहेत. त्या 2 ते 5च्या 30 ते 40% झालेल्या आहेत. 5 ते 10 वर्षामधील बागा 50 ते 60% आहेत. 10 वर्षावरील बागा 90 ते 80 ते 90% झाले. म्हणजे जी कोवळी बाग आहे ती अजूनही जिवंत राहते, म्हातारी बाग निघून जाते. अशी परिस्थिती या संपूर्ण रोगाची झाली. शरदचंद्र पवार साहेबांचा कार्यक्रम मला आठवतो. त्यावेळी माझा पराभव झाला होता. बाबासाहेब निवडून आलेले होते आणि आपले आजचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांचा इथं मेळावा लावला, दौरा लावला होता. साहेब हेलिकॉप्टर त्यांना घेऊन आले. मेळावा झाला. चांदणे काका बहुतेक तुमच्या त्या स्टोअरमध्ये झाला मेळावा आणि नितीश कुमारनं आम्हाला डाळिंबाचं संशोधन केंद्र, नॅशनल केंद्र आम्हाला दिलं. आमच्या तालुक्यात मंजूर झालं. 500 कोटी रुपये मंजूर झाले. सांगोल्याचं डाळिंबाचं सेंटर हळूच गेलं पिनूर पाटकर. अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, राजेंद्र पाटील आमदार. परत थोडं दिवस गेले साहेब आणि तिथलं परत उचललं टाकलं सोलापूरला सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर. म्हणजे मुळात आमच्या संशोधन केंद्राचीच या ठिकाणी राजकारणातून झालेली फार मोठी वाटमारी. आज मी मागणी एवढीच करतो या ठिकाणी, भगवंताच्या कृपेने आणि कुणाच्या तर संशोधकाच्या ज्ञानातून कदाचित या रोगावर लवकरात लवकर मात करावी ही मी परमेश्वराकडे आता प्रार्थना करू शकतो. डाळिंबाचा एका बाजूला असा प्रश्न असताना दुसऱ्या बाजूला तरकारीचं पीक मोठ्या प्रमाणावर आमच्या तालुक्यात आज सध्या व्हायला लागलं. कष्टाला न दमणारा तालुका म्हणजे सांगोला तालुका आहे. सांगोला तालुक्याचा इतिहास मुळात असताना दुष्काळाशी आणि रोजगाराशी झुंज खेळणारा तालुका हे आमच्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. आमचा माणूस जगण्यासाठी आज नेपाळ पासून केरळ पर्यंत आणि बंगाल पासून गुजरात पर्यंत पसरले. कोण सोन्या चांदी या धंद्याला केले, कोण हमालीच्या धंद्याला केले, कोण रिक्षा चालवाय गेलेला आहे, कोण ट्रकवर काम करते, ड्रायव्हर म्हणून जाते, कोण जिप्समचं दगड फोडायला गोव्याला निघून चाललेला आहे. मोबाईलचे फोन दीपक आबा मला सारखा सांगतो की सगळ्यात जास्त सांगोल तालुक्यात आपल्या मोबाईल आहेत. दीपक आबाला मी काय बोलत नाही, बरोबर आहे म्हणतो, पण आबा मोबाईलच एवढ्यासाठी आहेत. एक जण जगाय तिकडे गेलेला आहे, 7 जण येत आहेत. ती दररोज एकामेकाला मोबाईलवरनं बोलाय तर मिळेल म्हणून लोकांनी घेतलेला मोबाईल. हे काय फार मोठी वैभवासाठी कोणी मोबाईल घेत नाही, गरज म्हणून मोबाईल घेतलेला आहे. पण आज जो ओढा या ठिकाणी साहेब झालेला मला मी अभिमानानं तुम्हाला सर्वांना सांगतो. कटपळ पासून वाडी कुरोलीपर्यंत झालेले जेवढे बंधारे आहेत तेवढे सगळे बंधारे माझ्या पत्रावल्यात त्या मंजूर आहेत. आणि आता साहेब आपल्या सरकारमधून मी 8 बंधारे त्याच्यावर मंजूर करून घेतलेत. 4 दिवसांनी मी कटपळच्या 2 बंधाऱ्याचा नारळ करून काम चालू करणार. 1.5-2 कोटीचे बंधारे ते तुटफूट झाली त्याची दुरुस्ती चालू करणार. ह्या संकल्पना ज्या आहेत पाणी अडवण्याच्या त्या मी स्वीकारलेल्या. फक्त साहेब आमचा भाग हा जाणीवपूर्वक एकामेकाला समजून घेऊन राजकारण करणारा भाग. एक आमदार म्हणून जिथं माझी ताकद कमी पडेल त्या ठिकाणी साहेब मला मदत करा, माझ्या पाठीशी उभा राहा.
भुजबळ साहेबांचं नेतृत्व अत्यंत जवळ दीपक आबा बघितलेला मी माणूस आहे. राष्ट्रवादीची निर्मिती झाली ती भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर झाली. जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हा तुमच्या झेंडा दिलाय ती भुजबळ साहेबांची कल्पना, घड्याळ चिन्ह दिलंय ती भुजबळ साहेबांची कल्पना. ज्या संघटना तातडीनं उभा केल्या भरा महिन्यात त्या भुजबळ साहेबांनी उभा केल्या. अतिशय संकटात सापडलेल्या शरदचंद्र पवार साहेबांसाठी एका महाराष्ट्राच्या नेत्याला अडचणीत येऊ द्यायचं नाही म्हणून ढालीप्रमाणे भुजबळ साहेबांनी काम केलेलं मी माझ्या डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि योगायोग असा होता, साहेबांबरोबर त्या काळात मी सकाळी 8 पासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करत होतो. माणसं गाव जिंकतात, गाव जिंकल्यावर तालुका जिंकतात, तालुका जिंकल्यावर जिल्हा जिंकतात, जिल्ह्याचं राजकारण ताब्यात आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाकडे मुंबईच्या जातात. पण महाराष्ट्रात एकमेव नेतृत्व असं भुजबळ साहेबांचं आहे की त्यांनी पहिल्यांदा मुंबई जिंकली, मुंबईचं राजकारण जिंकलं, महाराष्ट्राचं राजकारण मग गावाकडे गेले. आज मी शिवसेनेचा साहेब आमदार आणि तुम्ही एका शिवसेनेचे पहिले महापौर होता हे मला आज स्मरणात. आपली मुंबई, हिरवी मुंबई, आपली मुंबई, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, हे आव्हान तुम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा केलं. शहरं सुद्धा हिरवीगार होऊ शकतात का ते मुंबईला महापौर या नात्यानं भुजबळ साहेबांनी पहिल्यांदा शिकवलं. आणि ते मद्रास पासून ते बेंगलोर पर्यंत हा पॅटर्न दिल्लीपर्यंत सगळ्यांनी स्वीकारला आणि सगळी शहर हिरवीगार झाडा गेली. झपाटल्यासारखं काम करायची भुजबळ साहेबांची ती ताकदची क्षमता आहे. हे नेतृत्व सळवळीतनं ताव सुलाखून निघालेला आहे. त्यांच्या घरात त्यांच्या अगोदर राजकारणात कोण सुद्धा नव्हता. स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवर 18 विश्व दारिद्र्यातून शिक्षण घेतलं आणि उच्च सुशिक्षित असताना नोकऱ्याने लेकरा बाळाचा संसार करायचं ध्येय बाळगलं नाही. बहुजन समाज माझा या ठिकाणी पुढे गेला पाहिजे, त्याचे प्रश्न सुटले पाहिजे जाणीवेतून त्यांनी राजकारण केले. महाराष्ट्र भवन बघायचं, पुणे जावा आणि दिल्लीला महाराष्ट्र भवन बघून आपल्या सदैव साहेब अभिमान वाटतो. तुमची आठवण झाल्याशिवाय तिथे राहत. मी आज नतमस्तक होतोय तुमच्यासाठी. एवढ्या सुंदर कल्पना, एवढे सुंदर पुतळे, एवढं सुंदर हे तुम्हाला नेमकं सुचलं कसं? यात आर्किटेक्चर, दैवी शक्ती, इंजिनिअरिंग कुठं तुमच्या रक्तातच आहे. मी माझा प्रवास साहेब असाच. मी आयुष्यात राजकारणात आणून पहिल्यांदा दिल्लीला गेलो. 10 वर्ष दिल्ली खेळलो. आम्हाला माहिती आहे इंदिरा गांधीच्या घरात, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या घरात, पी शंकरानंद त्यांच्या घरात, सगळ्या मंत्र्या घरात मी जातो. आणि दिल्लीवरनं मी तिकीट घेऊन 90 साली येतात. पराभव करतो. 40 वर्ष झालं साहेब मी राजकारणात रात्रंदिवस धडपड करतोय, म्हणून मला काडीचंही दुःख कधी जीवनात झालेलं नाही. कारण माझी लढाई होती त्या महाराष्ट्रातले सन्मानित नेतृत्व ते होत. आणि राज्यात ज्याला साहेब म्हणून ओळखत होते, ज्या माणसाला सगळे मान मराठा, त्या माणसाची माझी लढाई. पण ही लढाई मी प्रतिस्पर्धेत स्पर्धा म्हणून स्वीकारलो. माझ्या घरात पण राजकारणात एवढं नव्हतं. या दोघांच्याही घरात राजकारणाची परंपरा आहे. बाबासाहेबाला आहे ना आबासाहेबाला. मी मध्येच उगवलो. पण मी एवढं सांगतो बाबासाहेब,
तुम्ही एकट्या आबासाहेबांच्या विचारधारा घेऊन जाऊ नका, आपण सगळी मिळून ती विचारधारा घेऊन जायचं आहे. हे आमचंच काम, ते आमचे मार्गदर्शक होते. आणि भुजबळ साहेब, तुम्हाला अभिमानाने या ठिकाणी मी सांगेन की अनेक निवडणुका मी, दीपक आबा आणि गणपतराव देशमुख साहेब तिघे एका गाडीत बसून केलेले तालुक्यातल्या आहेत. तुम्हाला सगळ्याला मान्य करावं लागलं. पवार साहेबांची खासदारकी आम्ही एकत्र केली, विजयदादाची खासदारकी आम्ही एकत्र केली, नगरपालिका एकदा एकत्र केली, जिल्हा परिषद एकत्र केली. काही निवडणुका एकत्र करायच्या, दुसऱ्या निवडणुकीला भांडणात कोण लय कोण भांडत नव्हतं. आबा मुळात असताना बुद्धिमान माणूस आहे. भांडण माझ्याच वाट्याला इथून वाजवा शिवून मी एकटाच करत राहिलो. आज आपण आलात तालुक्याचा एक आमदार म्हणून आणि तुमचा एकेकाळचा शिष्य म्हणून तुमचं मनापासून मी स्वागत करतो. आणि साहेब, अनेक समता परिषदेतून ह्या राज्यातले अनेक तरुण तुम्ही एकत्र केले, जमवले. आज ओबीसीचा लढा खऱ्या अर्थानं तुम्हीच लढताय. सध्याचं सभागृह आमचं आहे विधानसभेचं, ते वादळे. ज्या ज्या वेळी भुजबळ साहेब उभा राहतात बोलायला, त्यावेळी भारतीय जनता पार्टी सुद्धा पिन ड्रॉप सायलेंट राहते, एक शब्द आडवा बोलत. अतिशय शांततेत, अतिशय मुद्देसूद प्रश्नाची उकल करतात आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांचं समाधान करतात. जाता जाता मी जास्त बोलत नाही. आपल्याला या सर्वांच्या वतीने एक मागणी करतो की आम्हाला या ठिकाणी महूद गावासाठी एक गोडाऊन आपण द्या, जेणेकरून या भागातलं सगळं सरकारी अन्नधान्य या ठिकाणी सुरक्षित आहे. सांगोल्याची दोन्ही गोडाऊन पत्रे कुजलेले, धान्य त्या ठिकाणी उंदरं कोसळत आहेत, अशी सध्याची त्या ठिकाणी परिस्थिती. हे गोडाऊन आम्हाला मंजूर करावं आणि दीपक आबांनी सांगितल्या पद्धतीने निरा उजवा कालव्याचं पाणी या कासाळ ओढ्यात सोडण्याचा शासकीय निर्णय व्हावा. सध्या आम्ही 2-3 वर्ष झालं सोडतोय पाणी, पण ते अधिकृत नाही. एकदा त्याला जयंत पाटील साहेबांच्या समोर बसून तुम्ही अधिकृत करून द्यावं, ही या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला मागणी करतो. आपण आला त्या ठिकाणी. मी प्रकाश महाजन, मला मुंबईत असताना कळ भुजबळ साहेब गुरुवारी येणार आहे. दीपक आबांना फोन लावला, ते म्हणजे अजून तर मला माहित नाही. त्या क्षणाला मी ओळखलं, 100% प्रकाश महाजन घेऊन येणार. ती तसंच खरं ठरलं. आज तुम्ही निमंत्रण स्वीकारलं, आला आमच्यात, आमच्या अडचणी समजून घेतल्या. डाळिंबाचं एक उपकेंद्र सोलापूरचं, एक प्रयोगशाळा तरी सांगोल्याला या ठिकाणी या सरकारनं द्यावी. त्यासाठी दादा भुसे साहेबांकडे आम्ही मागणी करतो की छोटे मोठे डाळिंबाच्या संदर्भाचे जे रोग आहेत त्याचं निदान करण्यासाठी सांगोल्याला शेतकरी एखादी फांदी घेऊन गेला तर त्याला कुठलं फवारा मारावा लागेल हे सांगणे एवढी तरी यंत्रणा या सरकारनं उभी करावी. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.